अवैध बांधकामाबाबत न्यायासाठी विजय उत्तम रणित यांचे आमरण उपोषण। शेगाव नगर परिषदेकडून अवैध बांधकामाबाबत योग्य ती कार्यवाही करून न्याय मिळत नसल्याचा आरोप करत श्री विजय उत्तम रणित यांनी न्याय मिळवण्यासाठी आज दिनांक 14 ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे आमरण उपोषण सुरू केले आहे। श्री रणित यांच्या म्हणण्यानुसार शेगाव नगर परिषदेकडे संबंधित अवैध बांधकामाबाबत यापूर्वी वारंवार तक्रारी व निवेदने देण्यात आली, मात्र या प्रकरणात अपेक्षित ती कार्यवाही न झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। नगर परिषद प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्यामुळे अखेर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले। अवैध बांधकामाबाबत संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन वस्तुस्थितीची चौकशी करावी, नियमबाह्य बांधकाम असल्यास नियमानुसार कारवाई करावी आणि आपल्याला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी श्री विजय उत्तम रणित यांनी केली आहे। दरम्यान दिनांक 14 ऑगस्ट पासून सुरू करण्यात आलेल्या या आमरण उपोषणाची जिल्हा प्रशासन कितपत दखल घेते आणि संबंधित प्रकरणात कोणती कार्यवाही केली जाते याकडे शेगावसह जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। प्रशासनाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली आहे। युवा क्रांती न्यूजसाठी प्रशांत पवार, शेगाव। काही महिन्यापूर्वी शेगाव नगरपालिकेला तक्रार दिली होती अवैध बांधकामाविरोधात की इथं एका व्यक्तीचं अवैध बांधकाम चालू आहे सर्व्हिस गल्लीमध्ये, त्यापासून महामारी दुर्गंध फैलू शकते व जीवितहानी होऊ शकते, असं त्यामध्ये आम्ही नमूद केलं होतं। त्या नमूदप्रमाणे आम्ही ते रितसर तक्रार नगरपालिकेला केली होती। त्या पालिकेच्या त्या सर्व पाठपुरावा करून सुद्धा नगरपालिकेनं कुठल्याच प्रकारची त्यावर ॲक्शन केली नाही व डबल आम्ही स्मरणपत्राद्वारे डबल एक तक्रार केली होती, बांधकाम अवैध चालूच आहे, ते थांबवण्यात यावं। त्याच्यानंतर पण ते थांबलं नाही, त्यामुळे आम्ही कलेक्टर साहेबांकडे दाद मागितली। ते सर्व पुरावे आम्ही कलेक्टर साहेबाला पाठवले आणि कलेक्टर साहेबाला पाठवल्यानंतर कलेक्टर साहेबांनी नगरपालिकेला आदेश दिला होता की हे संबंधित प्रकरण तुमच्या कार्यालयाअंतर्गत येते, म्हणून तुम्ही याचा न्याय देण्यात यावा। पण असे न होता नगरपालिकेनं कलेक्टर साहेबाच्या आदेशाला कुठल्याच प्रकारे जुमानलं नाही व कुठल्याच प्रकारची कारवाई त्या अवैध बांधकामावर केली नाही। त्यामुळे आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेबांना रितसर पत्र पाठवून आम्ही उपोषणाची मागणी केली। आज 14 तारीख असल्याने आज 14 तारखेची मागणी केली होती, त्याप्रमाणे आम्ही 14 तारखेला या ठिकाणी आम्हाला उपोषणाकरिता बसले आहे। आणि त्यामध्ये तुम्हाला काय नेमका त्रास? त्या त्रास नेमका असा आहे की साहेब, ते पावसाचं जे पाणी आहे त्या पाणी जाण्याचा मार्ग बंद झाला आहे त्या अतिक्रमणामुळे, आणि ते सर्व पाणी हे आमच्या घरामध्ये साचत आहे आणि त्यापासून आमच्या घरामध्ये बिमाऱ्या चालू झालेल्या आहे आणि त्या पावसाच्या पाण्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे आणि आमच्या भिंता खराब झाल्या आहेत। ते भिंत कोसळण्याची कधी दाट शक्यता आहे, त्यामुळे आमच्या घरात जीवितहानी होते। पोलीस भूमिका काय असेल? पोलीस भूमिका हेच आहे, आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला न्याय देण्यात यावा व संबंधित आमचे जे मुद्दे आहेत 3 मुद्दे टाकलेले आहे आम्ही, की संबंधित अधिकाऱ्यावर शासकीय नियमानुसार कारवाई होण्यात यावी व ते अवैध बांधकाम तोडण्यात यावं आणि आमचा जो झालेलं जे नुकसान बरे हे आमचे कलेक्टर साहेबांना आम्हाला देण्यात यावं।